नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे दिले जाणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये एक घोषणा करून आज ऑनलाईन देखील फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, हे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं तर ते संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती नावाचं ॲप आहे तर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे ॲप मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलं आहे तर तुम्ही त्याला ओपन करायचं आहे. ज्यावेळेस आपण त्याला ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं हे इंटरफेस पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावे फॉर्म भरायचा आहे तर त्या व्यक्तीचा नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला नंबर टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करून त्या ठिकाणी अलाउ करायचं आहे आणि सेंड OTPवरती लॉग इनवरती क्लिक करायचे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नंबर टाकला आहे तर त्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी 4 अंकी OTP हा त्यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची पाहायला भेटेल की आपली प्रोफाईल त्या ठिकाणी अपूर्ण आहे. तर आपली माहिती भरायची या ठिकाणी क्लिक करायची आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता तर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी आपल्याला आता प्रोफाईल ही अपडेट करायची आहे. तर या ठिकाणी आपण ज्या महिलेच्या नावे फॉर्म भरणार होते त्या महिलेचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ईमेल ID जर असेल तर ईमेल ID टाकायचा आहे, नसेल तर सोडून देखील देऊ शकता. त्यानंतर खाली आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. आपला जो काही तालुका असेल तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नारीचा प्रकार त्या ठिकाणी नारी शक्तीचा प्रकार म्हणजे जे काही सामान्य स्त्री असेल, समूह संचालन व्यक्ती असेल, बचत गटाचे अध्यक्ष असतील, बचत गट सचिव असतील किंवा मग गृहिणी असेल तर ग्रामसेवक असेल, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जवळपास सामान्य महिला म्हणून सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता. तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अपडेट करावरती क्लिक करायचे आहे. अपडेट करावरती क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी प्रोफाईल ही पूर्ण झालेली असेल तर आपल्याला सगळ्यात खाली 4 ऑप्शन पाहायला भेटतात. प्रोफाईल, केलेले अर्ज आणि मुख्य पृष्ठ. तर आपल्याला मुख्य पृष्ठावरती क्लिक करायचे. मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात वरती एक माझी लाडकी बहीण योजना नावाचा ऑप्शन पाहायला भेटतो. तर तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे ते अलाउ करायचे आहे आणि अलाउ केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा हा फॉर्म ओपन होणार आहे. तर आता आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी फॉर्म भरताना जे काही महिला असेल किंवा मग जे काही मुलगी असेल तर त्या मुलीचे नाव किंवा महिलेचे नाव आपल्या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचे आहे. तर खाली आपल्याला वडिलांचे नाव किंवा पतीचं नाव म्हणजे लग्न झाले असेल तर पतीचं नाव, लग्नाच्या अगोदर असेल तर वडिलाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचे जे काही वडिलाचे नाव आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. पतीचं लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे. जसं आधार कार्डला आहे तसे तुम्हाला त्या ठिकाणी नाव हे टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुमची जन्मदिनांक आहे तर तुमची जन्मदिनांक जे आहे ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा खाली जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. नंतर गाव अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे काही गाव असेल तर ते गाव तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक जो आहे तो तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली आधार क्रमांक दिलेला आहे. तुमचा जो काही आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो खाली एक ऑप्शन पाहायला भेटतो की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा तुम्ही आर्थिक शासकीय योजनेचा लाभ घेता का. जसे की PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल तर यापैकी कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर होयवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला मिळणारी जी काही रक्कम आहे तर ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी असं ठेवा 1,500च्या पुढे जर असेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे. त्यानंतर खाली आपल्या वैवाहिक स्थिती सांगितलेली आहे. तर तुम्ही जर का अविवाहित असाल तर म्हणजे मुलगी असेल तर अविवाहित तुम्ही क्लिक करू शकता. विवाहित असेल तर विवाहितवरती क्लिक करा. विधवा असेल तर विधवावरती, घटस्फोट असेल घटस्फोटवरती, जे काय असेल त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर खाली बँकेचा तपशील आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. बँकेचं संपूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव म्हणजे ते महिलेचे जे काय नाव असेल ते नाव,
बँक खात्याचा जो काही अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर, IFSC कोड आणि त्या ठिकाणी आधार संलग्न आहे का, जर तुमचा मोबाईल नंबरला त्या ठिकाणी आधार संलग्न असेल तर होय करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला खाली अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. आता आपल्याला खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आधार कार्ड येतं, आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आपल्याला आधार कार्डवरती क्लिक करायचे आहे आणि हे जे काही आपल्याला इमेज पाहिजे होते त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते आधार कार्डचं ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे काय तुमचा जन्म दाखला असेल तो जन्म दाखला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. उत्पन्न दाखला असेल तर उत्पन्न दाखला करू शकता, नसेल तर तुम्ही तुमचा जे काय रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड देखील त्या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि हमीपत्र जे काय आहे ते हमीपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आता हमीपत्र अपलोड करताना तुम्हाला त्याची जे काही PDF फाईल आहे ते PDF फाईल तुम्हाला या ॲपमध्ये पाहायला भेटेल. अशा पद्धतीने ते हमीपत्र असणार आहे. त्याच्यावर तुमची सही करायची आहे आणि सही करून त्याचा फोटो काढून तो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत. आणि अपलोड केल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली या ठिकाणी बँक पासबुकच्या खाली एक अर्जदाराचा फोटो नावाचा एक ऑप्शन पाहायला भेटते. तर त्याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फोटो आहे तो सेल्फ फोटो काढून घ्यायचा आणि माहिती जतन करावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण माहिती बरोबर आहे का पाहायचं आहे आणि संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर आपल्याला जतन करावरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचे आहे. संपूर्ण माहिती जतन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक टोकन क्रमांक हा येणार आहे. हे टोकन क्रमांक आल्यानंतर आपल्याला ते जपून ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की आपण पुन्हा होम पेजवर आल्यानंतर त्या ठिकाणी केलेले अर्ज आपण पाहिलं तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारचं हे आपण जो काही आत्ता फॉर्म भरलेला आहे तर तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाणार आहे. तर याच्यामध्ये पात्र महिलांचे त्या ठिकाणी सॅग्रिगेशन करून फायनल लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर महिलांना त्या ठिकाणी 1,500 रुपयाचं अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता, जेणेकरून प्रत्येक महिलाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हा फॉर्म भरून या योजनेचा फायदा हा त्यांना मिळेल. धन्यवाद.